4 एप्रिलला येल्लो रिलीज होतो आहे आणि या चित्रपटातल्या गौरीचे 3 महत्त्वाचे पाठीराखे आहेत आणि ते सध्या आपल्यासोबत आहेत. त्यांचे रोल काय आहेत याची उत्सुकता नक्कीच आहे. आपण सुरुवात करूया उपेंद्रपासून. उपेंद्र, काय सांगशील? आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत स्पेशल अशी फिल्म आहे, कारण की आम्ही सगळेच कलाकार वेगवेगळ्या मंडळींबरोबर काम करत असतो, सिनियर को आर्टिस्टबरोबर काम करत असतो, मोठ्या माणसांबरोबर काम करायची संधी आम्हाला सगळ्यांनाच मिळते. पण ही पहिल्यांदा संधी आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमात अशी मिळाली, या चित्रपटामार्फत, की खऱ्या आयुष्यामधली जी सुपरस्टार आहे, खऱ्या आयुष्यामधली जी खरी एक स्टार आहे, गौरी गाडगे, जिच्यावरनं इन्स्पायर होऊन, जिच्यावरनं प्रेरणा घेऊन ही एक फिल्म तयार झालेली आहे. तर ती आमची को आर्टिस्ट आहे आणि त्यामुळे एक वेगळाच आनंद आहे आणि वेगळीच मजा आहे. आणि ह्या फिल्ममध्ये मी तिच्या कोटचं काम करतो आहे आणि माझ्या आत्तापर्यंतचे जेवढे वेगवेगळे कॅरेक्टर्स मला कामं करायला मिळाली त्यातलं एक अत्यंत वेगळं, अत्यंत मला आवडणारं, अत्यंत एक छान कॅरेक्टर प्ले करायला ह्या निमित्ताने मला मिळणार आहे. मृणाल, पहिल्यांदा आईचा रोल तुम्हाला आम्ही आईच्या रोलमध्ये बऱ्याचदा पाहिलेला आहे, पण हा एक वेगळा रोल आहे. जी मुलगी रिअल लाईफमध्येही एक चॅम्पियन आहे आणि ती आज ॲक्टर म्हणून तुमच्यासोबत काम करणार होती, तर हा एक्सपिरियन्स कसा होता? खूप एक्सायटिंग होता. अवंतिकामध्ये मी 2 छोट्या मुलांची आई होते आणि जिजाऊ आईसाहेब शिवाजी महाराजांची सुद्धा आई होते. पण हा एक खूपच वेगळा एक्सपिरियन्स आहे. ज्या मुलींनी आपल्या स्पेशलपणावर मात करून जी अति स्पेशल झालेली आहे अशी एक गौरी गाडगे नावाची आमच्या पुण्याची मुलगी आहे, जिने स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये सिल्वर मेडल मिळवलं आहे स्विमिंगमध्ये आणि अनेक नॅशनल इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्सने जिंकलेले आहेत. आणि एक अशा मुलीची आणि अशा आईची ही जिद्द आहे की आयुष्यामध्ये त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे. आपण साधारणतः स्पेशल मुलांकडे बघण्याचा एक समाजाचा आपला सगळ्यांचाच एक दृष्टिकोन असतो. तो दृष्टिकोन संपूर्णपणे बदलणारी ही फिल्म आहे. ॲज अन ॲक्टर आय एम एक्स्ट्रीमली हॅपी टू बी असोसिएटेड विथ दिस फिल्म, कारण माणूस म्हणून आपली मानसिकता बदलायला, अधिकाधिक पॉझिटिव्ह व्हायला आणि पॉझिटिव्ह विचार करायला, ऑप्टिमिस्टिक व्हायला ही फिल्म मदत करते. सध्या गौरीचा मामा जोरात गाजतोय फेसबुकवरती, त्याचं काय कारण आहे? काय तो मामा आहे म्हणून गाजतो आहे आणि विशेष करून या गौरीसाठी तो गाजण्याचं कारण म्हणजे ती अशी मुलगी आहे, ती जन्माला डाऊन सिंड्रोम म्हणून येते, ह्याच्यात तिचा काही दोष असत नाही. निसर्गानंच तिला अशा पद्धतीनं आपल्या लेखी कठीण परिस्थितीत जन्माला आलेली जरी असली तरी कर्तृत्वानं तुम्ही काय उंची गाठू शकता याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण, लोकांच्या समोर आदर्श उदाहरण निर्माण करून देणारी ही गौरी. आणि ही गौरीची आदर्शवत गोष्ट ही फक्त सिनेमाची गोष्ट नाही आहे, तिची खरी गोष्ट आहे. आणि काल्पनिक यशाच्या अनेक गोष्टींबद्दल आपण खूप बोलतो, पण प्रत्यक्षातच तिचं यश एवढं मोठं आहे की धडधाकट माणसांनी त्यांच्या आयुष्याचा जरा चांगला विचार करायला हवा. आणि या गौरीच्या आयुष्यामध्ये सिनेमामध्ये मी तिचा मामा, तिला तिचं ध्येय, तिचा आनंद कशा पद्धतीनं गाठता येईल याच्यासाठी एक मी मानसिक, भावनिक, आर्थिक अशा सगळ्या गोष्टींना मी तिच्याशी जोडला गेलेला आहे. आणि कशाहीपेक्षा या मुलांना अनुकंपेपेक्षा त्यांच्या बरोबरीनं त्यांना ॲक्सेप्ट करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे ह्या सिनेमामध्ये या मुलीला जगापेक्षा वेगळी असं निगेटिव्ह अर्थानं नाही बघितलं जात. अत्यंत सकारात्मक ही एक अतिशय जी दैवी देणगी इतर वेळेला मानली जाते, पण अशी दैवी देणगी कर्तृत्वानं निर्माण केलेली ही मुलगी आहे. आणि त्या मुलीचा मी एक मामा आहे, जो तिचा प्रेमळ मामा आहे. ह्या चित्रपटाचं इन्स्पिरेशनल सॉन्ग आम्ही कालच पाहिलं, थीम सॉन्ग. तर एकंदर संपूर्ण टीम येल्लो ह्या गाण्यामध्ये गाताना दिसते, तर हा गाण्याचा एक्सपिरियन्स कसा होता, काय सांगा? सुपर्ब होता. या निमित्ताने अख्खी टीम एकत्र आली आणि कौशलने फार सुंदर म्युझिक दिलेलं आहे. 2च चित्रपटात गाणी आहेत, पण दोन्ही गाणी खूप छान आहेत. आणि हे गाणं तर अवधूत गुप्तेंनी विशेष स्पेशल केलेलं आहे. आणि चित्रपटामध्ये आम्हाला जी आमची टॅगलाईन आहे की यू कॅन डू इट, आपल्याला अनेकदा असं वाटतं सगळं व्यवस्थित असतानासुद्धा की अरे बापरे हे कसं काय निभणार आमच्याच्यानी, पण अशी अनेक माणसं आहेत ज्यांच्याजवळ अनेक गोष्टी नाही आहेत आणि तरीसुद्धा ते आपलं ध्येय गाठू शकतात. त्यामुळे इट्स अ काइंड ऑफ संदेश टू एव्हरीबडी की येस यू कॅन डू इट. प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही जस्ट एक ऐकलं की उपेंद्रनी असं म्हटलं की नेहमी मला गावातल्या एखाद्या व्यक्तीचे रोल ऑफर केले जातात, हा एक रोल वेगळा आहे, तर ह्या रोलकडे तू म्हणजे आणि प्लस एका
कॅरेक्टरला विक्टिमाइज न करता ती एक पॉवर आहे हे दाखवणारा हा सिनेमा आहे. तर एकंदर हा तुझ्या इतर रोलपेक्षा हा रोल किती वेगळा? नाही, म्हणूनच मगाशी मी म्हणालो जसं की माझ्यासाठी अत्यंत वेगळ्या पद्धतीचं कॅरेक्टर आहे, कारण की ज्या पद्धतीच्या फिल्म्स मराठीमध्ये बनतायत गेले काही वर्ष, आणि माझा डॉक्टर जब्बार पटेलांच्या मुक्तापासून सुरू झालेला प्रवास, मुक्ता बनगरवाडीपासून सुरू झालेला जो प्रवास आहे तो कालच्या धगपर्यंत, तर जास्तीत जास्त माझ्याकडे ज्या पद्धतीच्या भूमिका आल्या त्या फारच काय म्हणू आपण सोशोपॉलिटिकल किंवा सामाजिक असे त्या पद्धतीचे ते डार्क सब्जेक्ट असलेले ते विषय होते, आणि त्या अनुषंगाने त्या पद्धतीच्याच भूमिका माझ्याकडे येत गेल्या. त्यामुळे जवळपास चळवळीतलाच अभिनेता आहे की काय अशी शंका सर्वसामान्य प्रेक्षकांना यावी इथपर्यंत ते सगळं झालं होतं. पण या निमित्ताने पुन्हा एकदा एक अत्यंत वेगळ्या पद्धतीचा रोल, म्हणजे ॲक्टरला काय हवं असतं की त्याची रेंज दाखवण्यासाठी त्याला त्या पद्धतीच्या भूमिका ऑफर केल्या जातात, आणि ॲक्टर ठरवू शकत नाही की आता पुढची व्यक्तिरेखा मी ह्या पद्धतीची करीन. आणि कुठलाही सेन्सिबल ॲक्टर हा बेसिकली कंटेंट बघून तो चित्रपट स्वीकारत असतो. ती भूमिका किती मोठी आहे त्याची लांबी रुंदी हा महत्त्वाचा विषय नसतो, कारण तो कंटेंट ती कथा जास्त महत्त्वाची असते. म्हणून मी स्वतः अत्यंत खुश आहे, आनंदी आहे, कारण की ज्या पद्धतीच्या भूमिका गेल्या 3-4 वर्ष किंवा सातत्यपूर्ण वेगळ्या म्हणजे त्या एका टाईपच्या ज्या भूमिका येत होत्या त्याला छेद देणारी अशी एक वेगळ्या पद्धतीची अत्यंत त्याच्या विरुद्ध टोकाची अशी एक व्यक्तिरेखा या निमित्ताने मला करायला मिळाली आहे. टीम येल्लोच्या निमित्ताने पाहिलं की एक टूर सुरू झालेली की संपूर्ण महाराष्ट्रभर येल्लो प्रमोशन अगदी जोरदार चालू होतं, आणि अर्थात मराठी चित्रपट प्रमोशनच्या बाबतीत एक नवे वेगवेगळे रंग दाखवत आहेत. पण हे जे प्रमोशन होतं ते फार युनिक होतं, गौरी प्रत्येक ठिकाणी जात होती, तर त्याबद्दल काय सांगा? हां, या सिनेमाचं प्रमोशन अत्यंत युनिक आहे. ते युनिक आहे ह्याच्याबद्दल माझे सहकलाकार लगेच माझ्यावर कुत्सितपणानं हसतील, कारण यांच्या एवढा वेळ मी देऊ शकलो नव्हतो सुरुवातीला. पण ह्या सिनेमाचं तुम्ही प्रमोशनल सॉन्ग जर त्या अल्बम पाहिला तर सिनेमाचा विषय, सिनेमाला जोडलेले लोक, म्हणजे याचं गाणं ते अवधूत गुप्तेनं गायलं आहे, गुरु ठाकूरनं संगीत दिलेलं आहे, माझ्यासारख्या लिहिलेलं आहे, गुरु कौशलनी संगीत दिलेलं माझा खूप वेळा न आल्याचा परिणाम. तर गुरुनं अप्रतिम ते लिहिलेलं आहे. मी पुढची माहिती देतो त्यामुळे माझं हे गल्लत झाली. गुरुनं उत्तम लिहिलं आहे, अवधूतनं अप्रतिम गायलं आहे, कौशलनं तर आउटस्टँडिंग ते कंपोज केलेलं आहे, आणि माझ्यासारख्या गायकानं गायलं आहे त्याच्यामध्ये, हे महत्त्वाचं आहे. आणि माझ्याबरोबर हेही सगळे अवधूत वगैरे आणि हेही लोक त्याच्यामध्ये सगळे गायला होते, आणि हे युनिकच आहे ना. तर आणि स्वतः याच्यात निर्माता जो स्वतः एक प्रतिथयश नट आहे, संपूर्ण सिनेमाची टीम, आणि ते सिनेमा पाहिल्यानंतर ते गाणं का स्पेशल आहे आणि विशेष करून त्या सिनेमाची पब्लिसिटी कशी असायला हवी हे डिझाईन करणं, त्या डिझायनिंगपासून ते एक्झिक्युशनपर्यंत प्रत्येक बाबतीतच याचं प्रमोशन अत्यंत युनिक पद्धतीनं होतं आहे. आणि मराठी सिनेमा नुसत्याच गप्पा मारून तो लोकांपर्यंत पोहोचण्याचं कारण नाही, तसे कष्ट आत्ता तुम्हाला टॅपकॅपच्या निमित्तानं हजारो कॅब्स दिसतील ज्याच्यावर येलोचे आपल्याला पोस्टर्स दिसतील, वर्तमानपत्रातील उत्तम जाहिरात, अनेक मान्यवर सिनेमाला येऊन गेलेले आहेत, त्या लोकांचंही सिनेमाबद्दलचं मत, आणि या निमित्तानं बाकी सगळ्या मीडियाचा जेवढा म्हणून प्रसिद्धीसाठी वापर होतो आणि जो करायला हवा तो अतिशय सुंदर केलेला आहे. आणि तो करण्याचं कारण असं की सिनेमाच आमचा अत्यंत युनिक आहे. प्रोड्युसरच्या निमित्ताने एक प्रश्न आहे की रितेशचा या सिनेमात किंवा प्रमोशनच्या बाबतीत सहभाग अविभाज्य होता, म्हणजे प्रत्येक ठिकाणी रितेश दिसलेला आहे, हे तुम्हाला किती प्लेझंट होतं? डेफिनेटली प्लेझंट होतं. वी आर एक्स्ट्रीमली हॅपी अँड वी आर प्राऊड टू बी असोसिएटेड विथ रितेश अँड उत्तुंग, दोघंही जण, कारण ते एवढे पॅशनेट आहेत स्वतःच्या फिल्म मेकिंगच्या बाबतीत. ते निवडतात ते विषय, सादर करतात ते चित्रपट, हे नेहमीच युनिक असतात. बालक पालकनी ते सिद्ध केलेलं आहे, आणि आता ही त्यांची दुसरी फिल्म आहे, आणि फिल्मच्या मेकिंगपासून ते प्रमोशनपर्यंत सर्व बाबतीमध्ये ते अत्यंत मनपूर्वक त्यांनी साथ देतात आणि आमच्याबरोबर कायम असतात, विच इज अ व्हेरी 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 गुड थिंग. आता शेवटचा प्रश्न तिघांसाठी. गौरी ॲज अ स्विमर आम्ही पाहतोच आहोत, खूप छान चॅम्पियन आहे. ॲज अन ॲक्ट्रेस ती कशी होती, काय?
नाही, बेसिकली काय, गौरीला गौरीचंच काम करायचं होतं आणि त्यामुळे की तिच्याकडनं म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे आणि महेशनी पण असं ठरवलेलं होतं की तिच्यासाठी काही वेगळी वर्कशॉप्स किंवा वेगळं ट्रेनिंग असं काही करायचं नाही आहे, कारण की तिच्यामधला जो एक अत्यंत स्वाभाविकपणा आहे तो त्याला डिरेक्टर म्हणून अपेक्षित होता. म्हणून तशा अर्थाने काही तिला ते करायचं नव्हतं. पण शेवटी तू म्हणतेस तसं की शेवटी सिनेमा हे एक तंत्र आहे, त्यामुळे ते तंत्र तेवढ्यापुरतं तिला समजावून सांगणं आणि आपल्याला काय आत्ता अपेक्षित परिणाम साधायचा आहे हे तिला एकदा नीट समजावून सांगितल्यानंतर तो हेतू साध्य होईल अशा पद्धतीत त्याची सगळी ट्रीटमेंट होती. आणि मुळामध्ये गौरी म्हणजे एक प्युरिटी आहे, गौरी म्हणजे एक जेन्युनिटी आहे, गौरी म्हणजे एक अत्यंत काय म्हणून प्रामाणिकपणा आहे आणि एवढे तिच्यामध्ये असलेले उत्तम गुण असल्यामुळे आम्हाला पाहिजे होतं ते काम तिच्याकडनं करवून घेणं किंवा तो हेतू साध्य करून घेणं सहज शक्य झालं. आणि हे करताना तिलाही खूप मजा आली. म्हणजे अनेक वेळा असंही व्हायचं की महेशला एखादा शॉट उत्तम मिळालेला असायचा पण ती हॅपी नसायची. ती म्हणायची महेश बाबा नाही नाही अजून एक आणि त्यामुळे तिच्यासाठी तिला बरं वाटावं म्हणून आम्ही अजून एकदा करायचो. पण कारण की त्याच्याकडे एक म्हणजे खूप हेल्दीली सगळ्यांनीच बघितलं होतं, राईट फ्रॉम टेक्निशियन टू को आर्टिस्ट टू एव्हरीबडी. त्यामुळे इट वॉज अ ग्रेट फन. ॲज अ आई गौरीची काय सांगशील तिच्या अभिनयाबद्दल? गौरी खूप धमाल आहे आणि फक्त मोठी गौरीच नाही तर छोट्या गौरीचं काम जे केलं संजना तीसुद्धा खूप खूप धमाल आहे. मला आणि ऋषिकेशला छोट्या संजनांनी खूप फटके दिलेले आहेत कारण ती खूपच लहान होती आणि तिने तिच्या विश्वामध्ये आम्हाला प्रवेश द्यावा असं काही आमची एलिजिबिलिटी नव्हती. त्याच्यामुळे जोपर्यंत आम्ही ती एलिजिबिलिटी नाही मिळवली तोपर्यंत आम्हाला भरपूर स्ट्रगल करावा लागला. मला वाटतं आयुष्यात आम्हाला ॲक्टर म्हणून स्ट्रगल इथेच करावा लागला असेल. पण एकदा तो स्ट्रगल कंप्लीट झाल्यावर शी रिली एक्सेप्टेड अस विथ अ बिग हार्ट आणि आता शी इज पार्ट ऑफ आवर लाईफ. म्हणाल तसं दोन मुलींनी हे काम केलं. त्यातल्या संजनाबरोबर काम करणं थोडंसं सुरुवातीला कठीण वाटत होतं, पण तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर भले ती डाऊन सिंड्रोम मुलगी असली तरी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसांपर्यंत तिनं हे शूटिंग आहे आणि असं आपल्याला काम करायचं आहे याची तिचीसुद्धा एक समज डेव्हलप झालेली होती. आणि जेवढा सुरुवातीला वेळ लागला तेवढा नंतर अजिबात तेवढा वेळ कधी लागला नाही. आणि त्या प्रोसेसमध्ये एक व्यक्ती म्हणून ग्रो जे होणं आहे ते नट असण्यानं जे साध्य होतं ते त्याही मुलांच्या बाबतीत अत्यंत प्रकर्षानं झाल्याचं जाणवलं. आणि मोठ्या गौरीबद्दल तर तिनं भयंकर एन्जॉय केलं. हे आपण एक आपलाच रोल करतो आहे आणि हे शूटिंग आपल्याचबद्दल हा सिनेमा घडतो आहे, पण म्हणून तरीसुद्धा अत्यंत तन्मयतेनं आणि ते काय चाललं हे विश्व हे सगळं समजून घेण्याचा जो अट्टहास होता तो फार कमालीचा होता. आणि तो जो खरेपणा जो आहे म्हणजे मी माझ्याच आयुष्यावरचा माझा सिनेमा जरी करायला गेलो तरी तो तसाच मला करता येईल असं नाही आहे. पण ते गौरी थोडंसं त्रयस्थ बघणं अपेक्षित असं तसं ते तिनं केलं देखील आणि तिनं फार सुंदर भूमिका केलेली आहे या सिनेमातली. नक्कीच. थँक्यू सो मच आणि ऑल दी बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.